नमस्कार, मी अभिनेत्री स्मिता तांबे द्विवेदी. आमचा यशवंत हा सिनेमा रविवारी 13 जुलैला संध्याकाळी 6 वाजता येतोय आपल्या फक्त मराठी या वाहिनीवर. पाहायला विसरू नका. यशवंत सारख्या आध्यात्मिक कथा आजच्या काळामध्ये चित्रपट स्वरूपामध्ये लोकांपर्यंत पोहोचणं हे नितांत गरजेचं आहे डेफिनेटली. कारण की आजच्या या सगळ्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये माणूस स्ट्रेसमध्ये का आहे त्याला कळत नाही की ह्या सगळ्या स्पर्धेमध्ये तो कसा काय स्वतःला तगवणार आहे. बरं, ही सगळी स्पर्धा करता करता त्याला लक्षात येत नाही की त्याच्या आतलं सोल, त्याच्या आतली जी स्ट्रेंथ आहे तो कुठे गमावून बसतो. सो अशा ज्या यशवंतसारख्या फिल्म आहेत त्या आतमध्ये एक आध्यात्मिक ऊर्जा निर्माण करण्यासाठी प्रचंड मदत करतात. एक कुठली तरी एनर्जी आहे ती आपल्या सगळ्यांच्या परी आहे. माणूस इतका इगोइस्टिक असतो की त्याला कळत नाही की नेमकं सगळ्या गोष्टींवर त्याची कमांड नाही आहे. एक आपल्यापेक्षा वर एक आध्यात्मिक पॉवर आहे. या सगळ्या बिलीफ सिस्टीमला जागं करतात असे सिनेमे. त्यामुळे आत्ताच्या धकाधकीच्या काळात हे अत्यंत महत्त्वाचे सिनेमे आहेत. सो आय कन्सिडर की येस, यशवंत हे आत्ताच्या काळात अत्यंत महत्त्वाचे आहे. बाबांबद्दल काय सांगणार आहे म्हणजे मी स्वतः जेव्हा पियुषचा मला पहिल्यांदा फोन आला तेव्हा मी म्हटलं की मला माहीत नाही, मला त्यांच्याबद्दल काहीच माहीत नव्हतं. मला माहिती आहे की ते एक संत होऊन गेलेले तिथे आणि एक काय म्हणू ते त्या सगळ्या भागामध्ये तुम्ही कुठलं दुकान म्हणा, दुसऱ्या मिनिटावर तिसऱ्या मिनिटावर तुम्हाला जे काही तर तिथे ते यशवंत बाबा पान भंडार किंवा हॉटेल म्हणा किंवा कुठलंही दुकान म्हणा तर प्रत्येक जण ते नाव देतं तशा पद्धतीने. मी जेव्हा तिकडे गेले तेव्हा मला लक्षात आलं की जेव्हा त्यांच्या मंदिरात गेले पहिल्यांदा तेव्हा मला लक्षात आलं की एक वेगळीच एनर्जी आहे, एक वेगळीच काय म्हणू ते एक काहीतरी आपण एक खूप काहीतरी चांगलं करायला आलोय अशा पद्धतीचं फिलिंग जनरेट झालं. मला एक अनुभव आहे जो मी कधीही विसरू शकत नाही की क्लायमॅक्सचा सिक्वेन्स होता आणि त्याला ते जेव्हा इकडून त्यांचा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे त्यावेळेला मी असा हात लावतो त्यांच्या अंगाला. त्यावेळेला मला आठवत नाहीये की कुठल्या क्षणाला मला एकदम अचानक असं झालं की मला असं झालं की एक काय घडतंय आजूबाजूला. मी एक म्हणतात ना आपलं स्वतःचं मी पण विसरणं, सगळं विसरणं आणि आपण तल्लीन होऊन त्या सगळ्या रिदममध्ये वगैरे सगळं जाणं जे खूप कमी वेळा होतं ते फिलिंग मी अनुभवलं. जे काही प्रसंग बाबांचे त्या सगळ्या चित्रपटामध्ये शूट झालेले आहेत त्याच्यानंतर एक इतकं अद्भुत, इतकं मानव जीवनासाठी इतकं वाहून घेतलेलं असं ते एक सगळं आयुष्य स्वतः त्यांची आई ती पडद्यावर चितारताना मला असं झालं की आय एम ब्लेस्ड. एक फारच वेगळी काय म्हणू ते एक फार वेगळीच ऊर्जा होती. एकतर आम्ही वरुड नावाच्या त्या गावामध्ये शूटिंग करत होतो. त्याला तशी चित्रपटाची बॅकग्राऊंड नाही, तशा पद्धतीचं सिनेमा फ्रेंडली असं वातावरण नाही की तिथे वारंवार शूटिंग होत आहे, वेगवेगळे लोक शूटिंग करतात, सिनेमाचं एक्सपोजर नाही. पण त्या सगळ्या भागामध्ये जिथे कुठे जावो तिथे यशवंत बाबांचे भक्त आहेत आणि ते एका वेगळ्या निष्ठेने तिकडे आलेले आहेत. म्हणजे एक छोटासा प्रसंग आहे. एक ज्युनियर आर्टिस्ट होते ते इथं त्या भागामध्ये प्रचंड ऊन असतं. ऐन उन्हाळ्यामध्ये आम्ही तिकडे शूटिंग करत होतो आणि ते असं म्हणाले की त्यांना म्हटलं की तुम्ही काय करतात. त्या एका कॉलेजच्या कुणीतरी प्रोफेसर होत्या आणि दिवसभर फक्त बाबांच्या फिल्ममध्ये कुठेतरी मागे उभं राहायला मिळणार आहेत म्हणून त्या तिकडे त्या नेटाने तिकडे उभ्या होत्या. त्यांना लिटरली चक्कर आली तर सगळे म्हणतात की ठीक आहे तुम्ही बाजूला व्हा, बाकीचे लोक आहेत आम्ही ऍडजस्ट करून घेऊ. नाही, मी अशी निघू शकत नाही. आणि प्रत्येक गावातले जे कोणी भांडी देत आहे, कोणी जेवण देत आहे, कोणी काय करत, मी कधी अशा पद्धतीचं वातावरण बघितलेलं नाहीये. प्रत्येक माणूस त्या सेटवरचा जे काही करत होता ते एका भावाने करत होता, विच इज न्यू फॉर मी. आणि फक्त भाव, चांगल्या भावामुळे काय एनर्जी क्रिएट
होते हे मी स्वतः आयुष्यामध्ये पहिल्यांदा अनुभव. भूमिकेचे आपल्या आयुष्यामध्ये पडसाद उमटतात. कारण की कुठलंही पत्र जेव्हा आपण परफॉर्म करतो ॲट दॅट टाईम ते पात्र परफॉर्म करत असताना आपल्याला आतमध्ये कुठेतरी सबकॉन्शियस माइंडमध्ये त्याचे कुठले तरी गुण किंवा त्यातलं कुठलं तरी काहीतरी आपल्या आयुष्यामध्ये ऑलवेज स्टेज आहे, आपल्याला आवडतं किंवा लर्निंग होतं आपलं त्याच्यातनं. पूर्ण बाबांची फिल्म जेव्हा पूर्ण झाली तेव्हा एक कुठेतरी आतमध्ये जाणीव निर्माण झाली की ती जी आध्यात्मिक पॉवर किंवा ती जी आध्यात्मिक शक्ती, जी काही शक्ती आपल्या आध्यात्मिक प्रवासामुळे जो आपण चालायला लागतो त्यामुळे जनरेट होते, त्याची क्युरिसिटी निर्माण झाली डेफिनेटली की ह्या एनर्जीशी कनेक्ट व्हायला पाहिजे, ह्या एनर्जीपर्यंत जाण्याचा प्रवास सुरू करायला पाहिजे. आपण ज्या पद्धतीचं आयुष्य जगतोय, आपण असं जगतो की आपण 100 वर्ष जगणार आहे किंवा काय, पण त्याच्यापेक्षा जास्त मिळालेला प्रत्येक दिवस जो आहे त्या दिवसामध्ये आपल्याला 100 वर्षाचं आयुष्य जगता आलं पाहिजे, इतकं फ्लरिश जगता आलं पाहिजे, इतकं छान जगता आलं पाहिजे. कारण की ते आपल्याला जगता येईल जर तो प्रवास आपला सुरू होईल तर. सो एक ही फिल्म डेफिनेटली मी असं म्हणेन की त्या प्रवासाकडे जाण्याचा एक वेगळा खूप मोठा धक्का आहे. आतून मोटिवेट केलं या फिल्मने की तुला बघायला पाहिजे, त्या रस्त्याकडे चालायला सुरुवात करायला पाहिजे. प्रेक्षकांनी या सिनेमातनं काय घेऊन जावं, मी हे निश्चितपणे नाही सांगू शकत की कोण काय घेऊन जाईल, पण मला असं वाटतं की जे मला आवडलेल्या गोष्टी आहेत त्याच्यातनं ते म्हणजे एकतर ही फिल्म कुठल्याही क्राईम, कुठल्याही निगेटिव्ह, कुठल्याही टॉक्सिक भावनेला प्रमोट करत नाही. ही फिल्म अध्यात्माला प्रमोट करते. ही फिल्म ब्युटिफुल आयुष्य, तुम्हाला एक सुंदर आयुष्य मिळालं आहे त्या आयुष्याला प्रमोट करते. ही फिल्म कोणीतरी व्यक्ती की कशा पद्धतीने आपला एक आध्यात्मिक प्रवास पुढे करून त्याला त्याचा जन्म कशासाठी झाला आहे, ह्या सगळ्या शोधामध्ये तो कसं काय मानवी आजूबाजूला असलेल्या आयुष्यांचं भलं करत जातो, त्यांच्या आयुष्यातल्या प्रॉब्लेम्सला कसं आपलं मानतो. त्यामुळे एक वेगळ्या पद्धतीची मानवता शिकवणारा हा सिनेमा आहे. हा सिनेमा प्रेमावर विश्वास ठेवणारा आहे. हा सिनेमा श्रद्धेला आतल्या जागृत करणारा आहे. हा सिनेमा आध्यात्मिक विकासासाठी आहे. हा सिनेमा मला असं वाटतं की आई वडील मुलं सगळ्यांनी एकत्र मिळून बघायला पाहिजे, ज्याने कुटुंबाबद्दलच्या सगळ्या व्हॅल्यूज, व्हॉट यू हॅव इन युअर लाईफ, आध्यात्मिक गुरु असणं एक किती महत्त्वाचं आहे, अशी आध्यात्मिक पॉवर शक्ती त्याच्या छायेत असणं किती महत्त्वाचं आहे, आपल्या आयुष्य बाजूला संत संगती असणं किती महत्त्वाचं आहे. हे सगळे जे आतमधनं आपल्या ज्या भूका आहेत ह्या सगळ्या जागृत होणार आहेत ह्या सिनेमामधनं. आणि मला असं वाटतं की ती भूक प्रत्येकाने या सिनेमातनं घेऊन जावं.